स्वयंपाकात स्वादाची जान, डीएम मसाले तुमच्या घराची शान। छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूर इचलकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले। मटन मसाला, चिकन मसाला, धणे पावडर, गरम मसाला, बिर्याणी मसाला, तिखट, चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले। तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले, गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा। डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम मसाले। संपर्क दिव्याताई मगदूम, मोबाईल 91 30 80 22 55। नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम। एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। पाहूया ठळक घडामोडी। इचलकरंजी शहराजवळ असलेल्या दत्तनगर कबनूर ओढ्याजवळ पायल बॅग या नावाखाली नशेचे पदार्थ विक्री होत होते। यामध्ये गांजा, चरस, गुटखा, दारू बिनधास्तपणे विकली जात होती। हिंदुत्ववादी संघटना आणि बजरंग दल यांना या नशेचे पदार्थ विक्री करणाऱ्या पायल बॅग या दुकानाचा भांडाफोड केलाय। पोलिसांनी या कारवाईत लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। इचलकरंजी शहरात नशेचे पदार्थ आणि अंमली पदार्थांची विक्री जोरात सुरू होती। पोलिसांनी अशा अंमली पदार्थ विक्री करणाऱ्यांवर कारवाई सुरू केली आहे। याच अनुषंगानं कबनूर इथं दत्तनगर ओढ्याजवळ पायल बॅग या दुकानात नशेचे पदार्थ आणि अंमली पदार्थ मिळत असल्याची माहिती हिंदुत्ववादी कार्यकर्ते आणि बजरंग दल यांना मिळाली होती। त्यांनी ही माहिती शिवाजीनगर पोलिसांना दिली। कबनूर दत्तनगर ओढ्याजवळ उदय वसवाडे, योगेश वसवाडे आणि उमेश वसवाडे यांचं पायल बॅग नावाचं दुकान आहे। तिथंच त्यांची पानपट्टी देखील आहे। पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी या ठिकाणी छापा टाकला। यावेळी देशी विदेशी दारू, गांजा, चरस, भांगेच्या गोळ्या आणि त्यासाठी लागणारे पेपर, गोगो, स्टार गुटखा, माणिकचंद आणि विविध प्रकारचे गुटखे मिळून आले। अशा विविध प्रकारचे नशीले पदार्थ या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मिळून आले आहेत। या ठिकाणी बॅग विक्री होत होती का नशेचे पदार्थ मिळण्याचा हा अड्डा होता? बिनधास्तपणे या ठिकाणी अंमली पदार्थांची विक्री केली जात होती याची माहिती पोलिसांना नव्हती का? पण सामाजिक कार्यकर्ते आणि बजरंग दल हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी आज या पायल बॅगच्या नावाखाली नशेचे पदार्थ विक्री करणाऱ्याचा भांडाफोड केला। पोलिसांनी उदय वसवाडे, योगेश वसवाडे आणि उमेश वसवाडे तिघांना गजाआड केले। यावेळी काही कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी विक्री करणाऱ्या वसवाडेला चांगलाच प्रसाद दिला। घरामध्ये, दुकानांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी गांजा लपवून ठेवला होता। तसंच या तिघांकडून अन्य काही मिळण्याची शक्यता दिसून येते। पोलिसांनी छापा टाकल्यानंतर दुकानाबाहेर बघ्यांनी मोठी गर्दी केली होती। या कारवाईत शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद वायदंडे, पोलीस उपनिरीक्षक उर्मिला खोत, रावसाहेब कसेकर, पोलीस कॉन्स्टेबल सुनील बाईत यांच्या पथकानं ही मोठी कारवाई केली आहे।